नमस्कार. आज आपण जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकातील सर्वात अद्भुत आणि स्पर्श करणारा भाग पाहणार आहोत. हीलिंग पॉवर ऑफ द सबकॉन्शियस माइंड म्हणजेच मनाच्या शक्तीने शरीर आणि जीवन दोन्ही बरे होऊ शकतात का? तर उत्तर आहे होय. मन आणि यांचा संबंध. जोसेफ मर्फी म्हणतात, एव्हरी सेल ऑफ युअर बॉडी लिसन टू युअर माइंड. आपल्या प्रत्येक विचाराची प्रत्येक भावना शरीरावर परिणाम करते. आपण जर वारंवार दुःख, राग, ताण या भावना अनुभवत असू तर शरीरात आजारपणाचं बीज तयार होतं. पण ज्या क्षणी आपण मनात प्रेम, शांतता आणि विश्वास निर्माण करतो तेव्हा शरीर त्या आदेशाला प्रतिसाद देतं आणि स्वतःला बरे करू लागतं. आणि एकदम मी ट्रू एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे. एका तरुणीला डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या पायात कायमचं दुखणं राहील. ती जोसेफ मर्फी यांचं पुस्तक वाचायला लागली आणि रोज रात्री झोपायच्या आधी म्हणू लागली, माझ्या पायात डिवाईन हिलिंग एनर्जी वाहत आहे. मी निरोगी आहे. मी मुक्त आहे. काही आठवड्यानंतर तिचं दुखणं हळूहळू गायब झालं. ही होती सबकॉन्शियस माइंडची हीलिंग पॉवर. मर्फी यांनी सुचवलेली हीलिंग टेक्निक काय काय आहे तर आपण स्टेप बाय स्टेप ते पाहूया. शांत जागी बसून डोळे बंद करा. खोल श्वास घ्या आणि मन शांत करा. आता कल्पना करा, तुमच्या शरीरात एक गोल्डन डिव्हाइन लाईट फिरत आहे. जिथं दुखणं आहे तिथं ती प्रकाश ऊर्जा थांबली आहे आणि हीलिंग करत आहे. मनात हळू आवाजात म्हणा, देवाची शक्ती माझ्या प्रत्येक पेशीत वाहते आहे. मी पूर्णपणे निरोगी आहे. हे रोज सकाळी आणि झोपायच्या आधी 5 मिनटं करा. आणि जोसेफ मर्फी म्हणतात, फेथ इज द ओनली युनिव्हर्सल हीलिंग पॉवर. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की तुम्ही बरे होऊ शकता तेव्हा युनिव्हर्स स्वतःला तुम्हाला बरे होण्यासाठी साधनं देतं. योग्य डॉक्टर, योग्य औषधं आणि योग्य विचार. महत्त्वाचं लक्षात ठेवा, शरीर आजारी असलं तरी मनाने मी निरोगी आहे हे भाव जपा. आपल्या शब्दांमध्ये ऊर्जा असते. प्रेम, कृतज्ञता आणि सकारात्मक विचार म्हणजे सर्वोत्तम औषधं आहेत. आणि हीलिंग अफर्मेशन्स दररोज म्हणण्यासाठी, माझं शरीर स्वतःला बरे करत आहे. मी डिव्हाइन शक्तीशी जोडलेली किंवा जोडलेला आहे. मी शांत आहे, निरोगी आहे आणि आनंदी आहे. प्रत्येक पेशी प्रेम आणि प्रकाशाने भरलेली आहे. आणि हो, लक्षात ठेवा, तुमचं सबकॉन्शियस माइंड म्हणजे तुमचं अंतर्गत डॉक्टर आहे. ते नेहमी तुम्हाला बरे करण्यासाठी कार्यरत असतं. फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. हीलिंग डज नॉट मीन द पेन नेवर एक्झिस्टेड. इट मीन्स इट नो लॉंगर कंट्रोल्स युअर लाईफ. हे होतं पार्ट 4, हीलिंग पॉवर ऑफ द सबकॉन्शियस माइंड. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत वेल्थ आणि सक्सेस मॅनिफेस्टेशन, मनाने संपन्नता आकर्षित करण्याचं रहस्य. धन्यवाद.